कॉफी. घे. ऋषी, जे झालं ते खूप वाईट झालं. मीरा, गोष्ट विसरण्यासारखी असती ना, मी केव्हाच विसरलो असतो. पण 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 काय? हे बघ, ह्या गोष्टी मनात ठेवून काही उपयोग होणार आहे का? काही फायदा आहे का? झालाच तर तुला फक्त त्रास होणार आहे. या गोष्टी तुलाच सोडून द्याव्या लागतील, विसरून जाव्या लागतील. म्हणूनच मी हा विषय तुझ्या समोर काढत नव्हते आणि काही बोलतही नव्हते. विसरून जाणं सगळं. मीरा, किती सहजपणे सांगतेस तू. गोष्टी विसरून जा, लक्षात ठेवू नको. बाहेर काय झालं ते तू स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस ना. माझी काहीच चूक नव्हती. मी पदोपदीनी कळवळून विघ्नेश दादाला एवढंच सांगत होतो की मला मीराला त्या ठरलेल्या वेळी गिफ्ट द्यायचंय. आणि तुला गिफ्ट द्यायचं होतं, सरप्राईज द्यायचं होतं, त्याच्यासाठी तू पैसे जमवले होतेस. ते दागिने खोटे निघाले, मग आरोप, मग प्रत्यारोप. अरे पण ऋषी, प्लीज ऐकून घे. हे सगळं सोडून ह्या पलीकडे शांतपणे तुला विचार करावा लागणार आहे. हे बघ, जे घडायला हवं होतं ते घडून गेलेलं आहे. मलाही मान्य आहे की विघ्नेश भाऊजींचं चुकलं. एक्झॅक्टली. मग माझी काही चूक नसताना हे तू सगळं मला का सांगतीस? प्रश्न कोण चूक कोण बरोबर ह्याचा नाहीये. ते दागिने, त्याची किंमत, हाही प्रश्न नाहीये. प्रश्न तुमच्यामधील नात्यांचा आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये नाती तेवढी महत्वाची आहेत ना. मग मीरा, ही गोष्ट विघ्नेश दादाला का नाही कळत आहे? लहान असून ह्या सगळ्या गोष्टी मला कळतात आणि या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतंय. प्रथमेश आला. काय? हा, बोल दादा. हो, काही काम होतं का? ठीक आहे ठीक आहे, आलो मी. काय काम आहे? काय म्हणाले प्रथमेश दादा? माहित नाही. म्हणजे मी विचारलं त्याला काय झालं, पण तो म्हणाला भेटून बोलू. बर बर, मग तू वेळ घालवू नकोस, पटकन जा. आलोच मी. बघ काय म्हणतात ते. दादा, तू बोलवलंस? काही काम होतं का? हो. अरे तू बस ना, बस. उभा काय, बस. ऋषी, म्हणजे सध्या आपल्या घरात जे काही चाललंय त्याचा कोणी स्वप्नात सुद्धा कधीच विचार केला नव्हता. दादा, पण आपल्या घरात जे काही घडतंय किंवा जे काही घडलं त्यात माझी काही चूक करणाराही माझाच भाऊ आहे आणि न करणाराही माझाच भाऊ आहे. त्यामुळे कोण चूक आणि कोण बरोबर याविषयी मला बोलायचंच नाहीये. आणि आता या विषयावर बोलून काहीच फायदा नाहीये, है ना? या विषयावर आपण नंतर हवं तर सवडीनं बोलू ना. पण आता मात्र या सगळ्यातनं कसा मार्ग काढायचा हे ठरवण्यासाठी मी तुला आत्ता बोलवलंय. ऋषी, तुला कदाचित माहिती नसेल, पण मी आणि आबा या विषयावर विघ्नेशशी बोललो. त्याला जावई विचारलं, पण त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलं ना, हो, त्यामुळे आबा पण खूप नाराज झाले रे. आणि म्हणून केवळ त्यांच्या मनाचा विचार करून हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं मला वाटतं. आणि हेच समजवायला मी तुला आत्ता बोलवलंय. दादा, पण मला वाटतं समजून सांगण्याची गरज मला नाहीये, विघ्नेशात आलाय. कारण आमच्या दोघांमध्ये जे काही झालं ते मी सगळ्यांना सांगितलंय. एवढं सगळं घडूनही त्याला पश्चाताप वाटतच नाही. शिवाय त्यांनी आबांना सुद्धा दुखवलं. मग असं सगळं घडलेलं असताना मी त्याला माफ काय म्हणून करायचं? ऋषी, तुझा त्याच्यावरचा राग मी समजू शकतो,
खरंच. पण मला सांग, आतापर्यंत आपण या घरात स्वतःच्या मताने कधीतरी वागलोय? म्हणजे आपल्याला आबांनी जे शिकवलं तसंच आपण वागत आलो ना. मग आबांनी आपल्याला काय सांगितलंय? कुठल्याही परिस्थितीत लहानांनी मोठ्यांचा मान ठेवला पाहिजे. दादा, अरे मोठ्यांचा मान मी ठेवत नाही का? पण काही प्रसंगी मोठी माणसं चुकत असतील तर तरीही मोठ्यांचा मान आपण ठेवायचा. ठीक आहे. मला वाटलं होतं तू तरी मला समजून घेशील. असो. ऋषी, या घरात कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे ठरवायला आबा आहेत. हे बघ, बस. मी आत्ता या क्षणी तुझा मोठा भाऊ म्हणून मी फक्त तुला तुझ्या कर्तव्याची जाणीव करून देतो. हे बघ ऋषी, यापूर्वी विघ्नेश माझ्या बाबतीत चुकला होता. हो, तेव्हा त्याने येऊन माझी माफी मागितली. नाही, पण मी तुला त्याची माफी माग असं अजिबात म्हणत नाहीये. माझं तुला एवढंच म्हणणं आहे की तू फक्त एकदा या गोष्टीचा विचार करावास की विघ्नेश असं का वागला. हे बघ ऋषी, आपल्यालाही माहिती आहे विघ्नेश मुळात इतका वाईट नाहीये रे. दादा, पण मी म्हणलंच नाही. तेच तर, तू याआधीही असा कधीच वागला नाहीये. पण नेमका आत्ताच तो असा का वागतोय याचा कधी विचार केलायस का तू? मला काय म्हणायचं ऋषी की तुझ्या नेमक्या कोणत्या गोष्टीचा विघ्नेशला राग आला हे एकदा जाऊन विचारतो त्याला. दादा, तू जे हे सगळं मला त्याला विचारायला सांगतोयस ना, मला वाटतं ह्या गोष्टी त्याने एकदा स्वतःला विचाराव्यात. आणि हे विचारल्यानंतर त्याला उत्तर मिळेल की त्याची नेमकी काय चूक झाली. एकदा काही उत्तर मिळाली ना की तो स्वतः येईल आणि आबांची माफी मागेल. ऋषी, विघ्नेशनं काय करायचं हे सांगून तू स्वतःचं कर्तव्य टाळतोयस असं नाही वाटत तुला? मला आत्ता तू फक्त एवढंच सांग, तू त्याच्याशी कधी बोलणारस? हे बघ दादा, तुला हे चांगलंच माहिती. जोपर्यंत मी मेंटली एखाद्या गोष्टीविषयी क्लिअर होत नाही ना, तोपर्यंत मी ती करत नाही. आणि तुला खरं सांगतो, आत्ता ह्या क्षणी त्याच्याशी या विषयावर बोलावं असं मला अजिबात वाटत नाही. इनफॅक्ट या विषयावर आत्ता कुणाशीही काही बोलावं असं मला वाटत नाही. हे बघ, तू फक्त आजची रात्र जाऊ दे. उद्या सकाळी मी त्याच्याकडे जाईन आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न मात्र नक्की करेन. प्रॉमिस. येऊ मी? उद्या सकाळपर्यंत नक्कीच काहीतरी चांगलं होणार. मी आलेच. जाऊन येते मी जरा. हो. वहिनी. हा वहिनी बोला. हॅलो कॅश. कॅश, एक प्रॉब्लेम झालाय. पुन्हा एकदा आपला डाव फसणार आहे. म्हणजे? अगं, ऋषी उद्या सकाळी विघ्नेशची माफी मागणार आहे. अगं हो, माझ्या समोर यांचं आणि ऋषीचं बोलणं झालं.
कॅश, आपल्याला लवकरच काहीतरी करायला हवं. बहिणी, बरं झालं ते तुम्ही मला सांगितलं. आता पुढे काय करायचं ते मी बघते. बरं बहिणी, विघ्नेशाला वाटतं, मी नंतर बोलते. बाय. कॅश, हां. ते तुझ्या मैत्रिणींनी पैसे दिले असतील तर ते देऊन टाकतो. अरे विघ्नेश, मी तिला फोन केला होता आणि एक छोटासा प्रॉब्लेम झालाय. काय? तिने मला सांगितलं की तिच्या वडिलांची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे तिला बडोद्याला जावं लागतंय. आणि आता अशा सिच्युएशन मध्ये तिला पैशासाठी बोलणं बरं वाटलं नाही मला. सो म्हणून मी तिला काही विचारलं नाही. कॅश, तुला एकदाही सांगावं असं वाटलं नाही मला? तू कुठून आणणार आहोत एवढे पैसे आपण? हा, तिच्या भरोश्यावर आपण प्रॉमिस केलं होतं ऋषीला ना. तर काय करणार आहोत आता आपण? आय एम सो सॉरी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सकाळपासून आपल्या घरात जो काही तमाशा होतोय ना, त्याच्यामुळे मला ना काही सुचलंच नाही रे. माझ्यासमोर माझ्या नवऱ्याचा अपमान करतात, त्याला ढोंगी बोलतात, चीटर बोलतात. आणि अशा मनस्थितीत मी काय काय लक्षात ठेवू, तूच सांग ना मला. आणि मी जे काही ऐकलंय ना, त्यावरून तरी मला ह्या घरात राहण्याची इच्छा नाहीये. काय ऐकलंस तू? मी जे काही ऐकलंय ना, ते जर तुला समजलं तर तुला तुझ्या नात्यांवरचा विश्वास उठेल. तुझा सख्खा भाऊ, ज्याला तू आतापर्यंत सांभाळत आलास, सपोर्ट करत आलास, तो तुझ्या बाबत कसं बोलू शकतो? तो काय बोलतो हे जर तुला समजलं ना विघ्नेश, तर तुला ह्या गोष्टीचा आयुष्यभर त्रास होईल. विघ्नेश नाही, तुला गौरवची शपथ आहे. तू प्लीज मला विचारू नकोस की कॅश हे तुला कसं कळलं, कोण बोललं. प्लीज. एवढं सगळं झाल्यावर मला या माणसांबरोबर राहायची इच्छाच नाहीये. मी, माझा नवरा आणि माझा मुलगा कुठेही जाऊ, कसंही राहू, पण या घरात मी राहणार नाही. निदान माझ्या नवऱ्याने केलेल्या उपकाराची जाणीव तरी ठेवायची, पण नाही. जाऊ दे ना, यांच्या बाबतीत बोलणं म्हणजे तोंडाची वाफ घालवण्यासारखं आहे. हे बघ विघ्नेश, आपण त्यांना आजच्या आज पैसे देऊन टाकूया, म्हणजे तेही मोकळे आणि आपले निर्णय घेण्यासाठी आपणही मोकळे. ठीक आहे कॅश, मी आत्ताच्या आत्ता कोणाकडनं तरी उधारीवर पैसे घेतो, देऊन टाकूया ते. नाही, मी तुला हे अजिबात करू देणार नाही. अरे एक दिवस उशीर झाला म्हणून या घरातल्या माणसांनी इतका तमाशा केला, तर बाहेरच्या माणसांचा काय भरोसा. नाही विघ्नेश, मी असं तुला अजिबात करून देणार नाहीये. तू माझा तरी विचार कर. कॅश, आपल्या सगळ्यांचा विचार करूनच मी हे म्हणतोय. याखेरीज दुसरा कुठलाही मार्ग नाहीये आपल्याकडे. आहे, आपल्याकडे मार्ग आहे. कॅश, थांब जरा. कॅश, काय करतेस तू? हे घे, आणि त्या ऋषीला जाऊन देऊन ये. कॅश, मी बायको आहे तुझी. ह्या दागिनीच्या किमतीपेक्षा मला माझ्या नवऱ्याच्या अब्रूची किंमत जास्त आहे.
हे बघ ऋषी, मला आता काही यापुढे बोलायचं नाही. मी तुला शेवटचं सांगते, तू स्वतःहून विघ्नेश भाऊजींना भेटायला जाणार आहेस. सॉरी मीरा, आत्ता ह्या क्षणाला मी कुठेही जाणार नाहीये आणि कुणाशीही काही बोलणार नाहीये. तू माझं ऐकणार नाहीयेस का? मीरा, मीरा तू मला समजून का घेत नाहीयेस? हे बघ, मला माहितीये या घरात मी सगळ्यात लहान आहे आणि म्हणून माझी चूक नसली तरी माझ्या मनाविरुद्ध मला माफी मागावी लागणार आहे हेही मला माहितीये. आणि तुम्हा सगळ्यांना बरं वाटावं म्हणून ह्या गोष्टीची मनाची तयारी मी आधीपासून केली. पण तरीही आत्ता ह्या क्षणी कुणाला काही जाऊन बोलावं अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. का? माफी मागायची असं ठरवलंयस ना, मग आज आत्ता माफी का नाही मागत आहेस? उशीर करून काय फरक पडणार आहे? मीरा, मलाही हेच म्हणायचंय, हेच म्हणायचंय मला की मी आत्ता जर जाऊन नाही बोललो तर असा काय फरक पडणार आहे? अगं फरक पडणार आहे. तू विघ्नेश भाऊजींची माफी मागितली नाहीस तर तू शांतपणे झोपू शकणार नाही. आणि हे तुलाही चांगलं माहितीये, हो की नाही? रात्रभर तळमळत राहशील इथे. का स्वतःला त्रास करून घेतोयस? संपवून टाक ना विषय. नाही मीरा, तुला वाटतंय तितकं सगळं हे सोपं नाहीये. पण तितकं कठीण पण नाहीये ऋषी. हा फक्त पैशांचा प्रश्न असता तर तो कधीच सॉल्व्ह झाला असता. हे पैसे परत मिळाले नसते तरी चाललं असतं. हा प्रश्न तुमच्यामधील नात्यांचा आहे. त्यांचा इगो हर्ट झाल्यामुळे जर तुमच्यामधलं नातं तुटणार असेल ना तर ते मला चालणार नाही. मीरा, मीरा तू मला का समजून घेत नाहीयेस? आणि तू जो म्हणतेस ना तो इगो प्रॉब्लेम माझा नाही, विघ्नेश दादाचा आहे. ऋषी, मीरा, त्याला हे कळत कसं नाहीये की त्याची चूक झालीये? आणि तसं जर नसतं तर तो स्वतःहून माझ्याशी बोलायला इथे आला असता. हा म्हणजे त्यांनी इथे येऊन अगदीच माझी माफी मागावी अशी माझी अजिबात इच्छा नाहीये. पण स्वतःची चूक कळल्यावर निदान येऊन बोलायला काय हरकत आहे? आणि म्हणून तू जे आत्ता म्हणतेस ते मला अजिबात पटणं शक्य नाही. कळलं? ऋषी, अरे भाऊजी, तुम्ही बाहेर का उभे आहात? आत या ना. सॉरी ऋषी, तू दिलेले पैसे मी वेळेत परत करू शकलो नाही त्याबद्दल. पण त्याचं कॉम्पन्सेशन म्हणून मी तुला हे देतो. कॅश ते दागिने येते. तू दिलेल्या 2.5 लाखापेक्षा याची किंमत जास्तच आहे. तू दिलेल्या 2.5 लाखावर व्याज म्हणून समज.